सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग 24 तासला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। सिंधुदुर्ग 24 तास सदैव तुमच्या सोबत। पुढील बातमी पाहणार आहोत विस्तारात। संपूर्ण देशात वंशहत्या बंदी कायदा व्हावा अशी मागणी अनेक वर्षापासून विविध संस्था करीत आहेत। तसेच गायीला योग्य अनुदान मिळावे, भारतातून गोहत्या पूर्णपणे नष्ट व्हावी, तसेच अन्य मागण्यांसंदर्भात गो सन्मान अभियानाअंतर्गत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने तहसीलदार रमेश पवार यांना निवेदन दिले। भारतातील सर्व तालुक्यातून एकाच वेळी म्हणजे आज दिनांक 27 एप्रिल 2026 या दिवशी देशभर माननीय राष्ट्रपती, माननीय पंतप्रधान, माननीय मुख्यमंत्री आणि माननीय राज्यपाल महोदयांना गो सन्मान आवाहन अभियानांतर्गत नागरिकांच्या सह्या घेऊन आपण हे प्रार्थनापत्र तहसीलदार साहेबांकडे सादर केलेलं आहे। आणि आमच्या प्रमुख मागण्या अशा आहेत की गोमातेला राष्ट्रमाता म्हणून घोषित करावं, तसंच गोसेवेसाठी कुठलातरी एक ठोस असा केंद्रीय कायदा लागू व्हावा आणि भारतातील गोहत्या पूर्णपणे बंद व्हाव्यात, यासाठी आम्ही सगळ्यांनी मिळून हे निवेदन पत्र दिलेलं आहे। यावेळी गगनगिरी आश्रम पाडतरचे राजाराम परब, वैदेही ओगले, महेंद्र कानेटकर, मंगलताई बिडिये, सुनील बापट, भागीरथी राणे, प्रशांत बिडिये, प्रशांत घाडी, दत्ताराम घाडी, तसेच भाजपा ज्येष्ठ नेते बाळ खडपे, शहराध्यक्ष वैभव करंगुटकर, सरचिटणीस महेश जंगले, नगरसेवक शरद ठुकरूल, बापू जुवाटकर, निखिल कोयगाडी आदी उपस्थित होते। सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग 24 तासला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। सिंधुदुर्ग 24 तास सदैव तुमच्या सोबत।